नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळच्या 7 वाजल्या त्या। रात्रभर आणि सकाळपासून पण आतापर्यंत पाऊस चालू होता आणि आता एवढं कडक ऊन पडले ना, उन्हाकडे बघू वाटत नाही आणि उन्हामध्येच पाऊस चालू आहे। आणि इकडं उगवतीला ऊन पडले आणि महाग मावळतीला पूर्ण आबाळ आले। वासरू सोडले इकडे प्यायला। आता म्हशीची धार काढून घेते। म्हशीची धार काढून शेण उचलायचे गुरांखालचं। पावसामुळे लाईट नाही, त्यामुळे आज पाण्यासाठी चूल पेटवली। पोरांची आंघोळी झाली ते आणि तर मकाची कणस आणली ती भाजायला चूल पेटवली। त्यावर गुरांचं ते सगळं बघून झाले। गुरा माळावरून बांधले ते मामानी। सकाळ सकाळ ऊन पडले तोपर्यंत कपडे धुवून टाकते। शेळ्यांना पण मका टाकलेली खायला। कपडे धुवून झाले ते सगळे आज माझे। सकाळ सकाळ कसलं ऊन पडलं होतं आज आणि आता कपडे धुल्यावर अजिबात ऊन नाही। कणस भाजायला लागली आता, चांगला आर पडलाय। गव्हाचं दळण संपले पूर्ण। गहू काढून न्यायचं आणि दळण करायचे। बाया आले ते आज पण आत्याला लावले बायांकडं। परत आम्ही दळण करून जायचोय मागून। चला आता दळण करून घेऊ। गहू काढून आणलं स्लापवरनं आणि आता उपळून घ्यायचं। उपळून परत चाळणीने चाळायचं आणि निवडून घ्यायचं। जागा खालची सगळी स्वच्छ पुसून घेतली आणि मगच ओतले ते गहू खाली। चला मी चाळून घेते। भाजले ते आणि दळण करून झाले। वाळलेले कपडे घरात आणून टाकले आणि ओली परत पलटी मारून टाकली ती। चला आता माळावर चाललोय आता माळावर। मामा पण आले ते गावातनं। मामा आता गुरं सोडत्याला चरायला आणि तिकडं नेत्याला तिकडल्या माळाला। आता आपण बघू बायांचं काय चाललंय। सकाळ सकाळ खुरपायला बसवायच्या होत्या बाया, कारण खुरपायचं थोडंच राहिलं होतं। कांदा लावायचा थोडाच राहिला होता, त्यामुळं खुरपायला बसवायच्या होत्या बाया। इकडं बायांचं चालू आहे खुरपायला। थोडं राहिलं ते पाती लागायला आणि आता आपल्याला इकडं बायांच्या मागं गवताचं ठिकाण येतं। हे गवताचं ढिगार सगळं गोळा करून टाकायचे बाहेर। कॅरेटामध्ये भरून सगळं चिमट गवत गोळा करायचे। हे गवत असंच राहिलं तर लगेच पावसानं वरनं पाऊस पडला की चिकटतं लगेच गवत आणि लगेच हिरवगार येते फुटून परत। आणि तिकडल्या बाजूची कड आहे, ती कड पण खुरपायची। किती जरी बाया लावल्या तरी घरच्या माणसाचा हात लागल्याशिवाय काम काय पूर्ण होत नाही रानातलं। चला आता तेवढं कड खुरपून घेऊ आधी, नंतर परत मग हे सगळं गवत फिरून गोळा करून टाकू बाहेर नेऊन। इकडच्या बाजूची कड खुरपायची राहिली होती, कडपासून खुरपत आणली। आता फक्त 2-3 आकडे राहिली ती खुरपायची। असं बारीक आणि दाट गवत आहे, पण खुरपलं की ते स्वच्छ दिसतं एकदम। आणि बाया पण सगळ्या एका जागेला बसले ते। आता थोडं राहिले। आता बायांचं होतं, माझं पण होतं एवढं झालं की मग सगळ्यांनी परत कांदा लावायला जायचं वर। खुरपून झाले सगळं, स्वच्छ दिसतं एकदम कारला आणि काकडी। आणि इकडं आम्ही दोघीजणी गवत खुरपलेलं गोळा करतोय कॅरेटामध्ये आणि बायांनी सुरुवात केली कांदा लावायला। आज होईलच आपली कांद्याची लागण सगळी। दुपारी झाली असती पण आधी खुरपून घातल्यामुळं राहिली। चला आता गवत गोळा करून घेऊ सगळं आणि टाकू बाहेर नेऊन रानाच्या। 4 वाजले त्या आणि बायांच्या सुट्टीच टाईम झालाय। बायांचं टमटम येऊन थांबले, तरी पण थोडं राहिले तेवढं बाया लावते ते। आणि खालच्या कडेला जरा लईच निभार आहे,
ते मात्र आपल्याला कुदळीनं खांदून लावावं लागेल. आणि इकडं वाटरच्या कडेला थोडासा तुकडा आहे, त्यात आम्ही दोघीजणी लावायला लागलोय. हां मी का लोकांची ताव मला किती काय लग्नाच्या आधी मग मला तर लावायला येत नाही. आमच्यात पहिल्यांदाच कांदा आहे आमचं लग्न झाल्यापासून, त्यामुळे आम्ही येईन तसं लावतोय. ग हे असा बायांनी लावलंय. इकडं बघून चालू आहे आमचं लावायला. जमलाय का नाही नक्की सांगा कमेंट करून. शिकू हां, इच्छा आहे शिकायची, त्यामुळं शिकायचं. चला आता घेऊ लावून. एवढं 5:30 वाजले त्या. आणि इथलं खालच्या कडेचं पण थोडं राहिलेलं. आता हे टिकावाने खांदून लावलं. सगळे पोर आले ती वर. आता कुठं जायचंय? आता पाण्याची आणलेली भांडी घेऊ, थोडस रोप शिल्लक राहिले ते रोप घेऊ, सगळं सामान घेऊ आता आणि घरी जाऊ. आले आता इथे शाळांना वैरण न्यायला आली. हे खालचं निबार काढायचं, ते काय खात नाही ते शाळा, त्यामुळे आता वरचं शेंड मोडून नेते शाळांना. आणि आमच्यात काल लाईट गेलेली आहे, रात्री कधी गेली माहीत नाही आम्हाला, पण तेव्हापासून गेलेली लाईट अजून काही आली नाही. दळण करून ठेवले पण आता दळायला काही लाईट नाही, त्यामुळे स्वयंपाकाचा आज अवघड प्रश्न झाला आहे. लाईट येते का नाही ती पण माहीत नाही, कारण घोटाळा काय लाईटीचा झाला वाटतं कुठंतरी, ती काही निघलं नाही अजून. त्यामुळे आज आता काहीतरी भात वगैरेच करावं लागेल. सकाळचं आली तर लाईट, तरी सकाळच्या थोड्याशा चपात्या आहेत त्या, त्यामुळं आज संध्याकाळचं भागन कसं तरी, सकाळच लाईट आली तर बरं होईल. चला आता पहिल्यांदा वैरण कापून नेते, शाळांना टाकते, शाळा वरडते ते, नंतर परत मग पुढचं बघू काय होते लाईटीचं ती. भाऊजी गावात गेलता, आता येताना गावातनं खीर आणली. आता खीर करायची. आणि इकडं फोडणीच्या भाताचं सगळं सामान चिरून घेतले, फोडणीचा भात आणि खीर. आता आज दाखवलं तुम्हाला खीर कशी करायची ती. कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला. आता पाणी थोडंसं गरम झालं की लगेच टाकायची खीर शिजायला. आमच्याकडे जशी करते ती तशी दाखवते मी, तुमच्याकडे जर वेगळे करत असली तर कमेंट करून सांगा. आता पाणी गरम होऊन देते आणि मग टाकते खीर. आणि तोपर्यंत इकडे कढईमध्ये भात करून घेते. कुकरमध्ये खीर टाकली आणि आता कुकर लावलाय. आता शिट्ट्या झाल्या की परत मग बंद करायचा. तोपर्यंत इकडे आपला भात करायला चालू आहे. तर आता इथं आपली खीर मस्त अशी शिजली. आता खीर हटवून घेऊ. आता हटतेला खीर मला काय हटायला येत नाही, शिजवून ठेवली मी. आणि इथं खिरीसाठी गुळ बारीक करून घेतलाय. नारळ खोबऱ्याऐवजी घरामध्ये ओला नारळ होता, नारळ फोडून नारळाचा तुकडं करून घेतलं. तर आता थोडीशी सुंठ आणि बडेचशे बारीक करून भाजून बारीक करून घेते, म्हणजे खीर हटायला. कुकरमधनं खीर कढईत काढून घेतली आणि आता हटायची. त्याच्यामध्ये गूळ आणि सुंठ बडेचशे टाकली आणि सगळ्या गोटळ्या चांगले हटून घेतले. ते आता थोडंसं गरम करून पाणी टाकले, चांगलं उकळून घेतले पाणी आणि मग टाकले. गुळ कम पडत आहे, कमी पडेल का? थोडा बारीक करू का मग? चांगले हटवून घेतली खीर. काय द्यायचं? मिठाचं. मीठ टाकावं लागतं का? एक चिमूट बरोबर. हे टाकावं नारळ. एकदा शिजवून काढलं परत हे ठोत नाही ना चुलीवर, खाली झाटायची अशी ना. झाली आता खीर तयार. नारळ टाकला बारीक केलेला. चला आता खीर तर झाली, भात पण शिजला का बघते आता.
आता इथं भात पण झाला तयार. तर आता नेऊ बाहेर जेवण करायला. तर आता सगळेजण बाहेर पटांगणात पोर्चमध्ये बसलोय जेवायला. या सगळ्यांनी जेवायला. गव्हाचं पीठ नसल्यामुळं आज काय स्वयंपाक करावा हा खूप मोठा प्रश्न पडला होता. पण झालाय स्वयंपाक. आता जेवण करून घेतो आता सगळेजण. आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉग सोबत. धन्यवाद.